तेढा सुटता सुटत नाहीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे 2 टप्पे संपले तरी अद्यापही महायुतीचा फॉर्म्युला जाहीर होऊ शकलेला नाहीये। नेते मात्र सर्व काही अलबेल असल्याचं आता दाखवू लागलेले आहेत। पाहूयात। महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम। उमेदवारीचे 2 टप्पे संपले तरी महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। महायुतीचं जागा वाटप आणखी 2 दिवस लांबलं। यंदाची लोकसभा निवडणूक सर्वार्थानं वेगळी म्हणावी लागेल। दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपून गेल्यानंतरही महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा हे अजून ठरलेलं नाही। अजूनही अनेक जागांवर घासाघीस सुरू आहे। काही ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांवर दबाव आणताना दिसतायत। मुख्यमंत्री आणखी 2 दिवसांनी जागा वाटपाचा तिढा सुटेल असं सांगतायत। जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीपर्यंत येणार आहे सर? सेकंड टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आता 2-3 दिवसामध्ये सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल। महायुतीत कोणताही तिढा नसल्याचं राष्ट्रवादीला वाटतं। महायुतीतल्या जागांवरील वाद हे माध्यमांनी तयार केल्याचं अजित पवार सांगतायत। तुम्हीच आम्हाला दाखवता चॅनलला ही जागा तिढा निर्माण झाला, त्या जागेवर तिढा निर्माण झाला, पण मला असं काही वाटत नाही कोणाच्याही बाबतीमध्ये फार टोकाचं। ठीक आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। कुणी काहीही सांगो, महायुतीत जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू आहे। या चढाओढीमुळेच 5 मिनिटाचं जागा वाटप 50 दिवसांपासून रखडलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।